मुंबईतल्या घाटकोपर इथल्या आलिशान वसाहतीत एसआरए प्रकल्पात उभी असलेली ही इमारत. सोयीप्रमाणे नियम वाकवून या इमारतीचे मजले चढवले गेलेत. 4068 प्रति चौरस मीटर एवढ्या जागेवर उभ्या राहिलेल्या या प्रकल्पातील 90 सदनिका संक्रमण शिबिरासाठी ठेवणं बंधनकारक होतं. पण सर्व नियमांना तिलांजली देत घाटकोपरच्या या आलिशान वस्तीतलं संक्रमण शिबिर मालवणीला स्थलांतर केलंय. अगदी आनंदशाहीच्या बाबतीत आजच बातमी वर्तमानपत्राच्या माध्यमातून सकाळच्या माध्यमातून माझ्या निदर्शनात आली. मुळात हा गेल्या 2 वर्षापासून हा घोटाळा चालू आहे, लोकांमध्ये चर्चा आहे, परंतु राजकीय नेत्यांच्या दबावाखाली लोक तिकडचे बोलत नाहीये. काही मंडळी मला वाटतं आनंदशाहीचे काही ट्रस्टचे जी लेवण देणं झालं होतं त्याच्याबद्दल कोर्टात सुद्धा गेलेले आहेत. आणि ट्रस्टची प्रॉपर्टीमध्ये एवढं मोठं घोटाळा करणं हे अत्यंत निश्चितपणे एका मोठा राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली केलेलं कृत्याशिवाय होऊ शकत नाहीये. आणि हे जे डेव्हलपर आहेत त्यांनी याच्यापेक्षाही अनेक जागेवर आपण त्यांची जर काढलं तर बरेच जागेवर भ्रष्टाचार आणि घोटाळा नावाची जी वस्तू आहे ते या बिल्डरच्या भोवती फिरत असते. जवळपास 100 कोटी रुपयांच्या या 90 सदनिका की लँड डेव्हलपर्सचे मालक असलेल्या मुकेश दोशी व कौशल दोशी या पितापुत्रांनी मालवणीच्या मागास भागात स्थलांतरित केल्या आहेत. विशेष म्हणजे मुकेश दोशी यांनी हा सर्व प्रकार गुटखा मंत्री प्रकाश मेहता यांच्या मदतीनं केल्याची चर्चा घाटकोपरमध्ये रंगली आहे. आनंदछायामध्ये सुद्धा मालवणीची एफएसआय इथे यूज करून एक ग्राउंड+2 बिल्डिंग जिथे होती आणि त्याचे एसआरए मध्ये रूपांतर करून ज्या प्रकारे गोल गोल फिरवून महानगरपालिकेचे आणि एसआरएचे अधिकाऱ्यांना मुळात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून हा पूर्ण भ्रष्ट कारभार झालाय. त्याची पूर्ण उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आणि मी आपल्या मार्फत माननीय मुख्यमंत्री जे खरोखर चांगलं काम करतायत त्यांना आपल्या मार्फत विनंती, हा पूर्ण घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही अधिकारी वर्ग असेल, कुठल्याही राजकीय दबावाखाली राजकीय नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं बांधण्याचा अट्टाहास करणारे आणि सर्वसामान्यांसाठीचं गृहनिर्माण धोरणाची घोषणा करणाऱ्या गृहनिर्माण मंत्र्याच्या मतदारसंघात आणि निकटवर्तीयांकडनं सर्वसामान्यांच्या घर गायब करण्याचं हे कोणतं धोरण आहे, असा सवाल आता लोक विचारू लागलेत. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह तुषार खरात, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घाटकोपर येथील मतदारसंघामध्ये मी आता उभा आहे. घाटकोपरमधील हा 60 फुटी रस्त्याचा जो परिसर आहे हा येथील गर्भ श्रीमंतांची लोकवस्ती म्हणून या परिसराची ओळख आहे. या परिसरामध्ये अनंतछाया इमारतीचा पुनर्विकास सुरू आहे. हा पुनर्विकास मुकेश दोशी व त्यांचे पुत्र यांच्या कंपनीमार्फत हा विकास सुरू आहे. मुकेश दोशी हे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे मित्र आहेत. या पुनर्विकासामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलेला आहे. या मुकेश दोशी यांनी 90 खोल्या एसआरए प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचं संमतीपत्रामध्ये नमूद केलेलं होतं, कबूल केलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र आता या खोल्या जवळपास 100 कोटी रुपयांच्या या खोल्या मालवणी येथे हस्तांतरित केल्याचं निदर्शनात आलेलं आहे. आता या साधारण 100 कोटी रुपये घोटाळ्यासाठी राज्य सरकार पुढे काय कार्यवाही करणार हा एक सवाल उपस्थित झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह तुषार खरात, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई.